नमस्कार दर्शक हो, लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे। आज आपण आहोत नरवाडमध्ये आणि नरवाडमध्ये आपण बघतोय आपले सरपंच माननीय मारुती जमादार साहेब आहेत आणि संपूर्ण त्यांची टीम आहे। ग्रामपंचायत सदस्य आहेत, ग्रामसेविका आवळे मॅडम आहेत, तसेच मोठ्या संख्येने इथं महिला सुद्धा उपस्थित झालेल्या आहेत आणि त्याचं कारण असं आहे 2002 साली नरवाडमध्ये दारूबंदी लागू झाली आणि हे गाव महाराष्ट्राच्या नकाशावर प्रकर्षानं लोकांची एक आयडेंटिटी घेऊ लागलं की या गावामध्ये दारूबंदी आहे आणि हे गाव नावारूपाला आलं आणि तेव्हापासून आजपर्यंत इथं दारूबंदी आहेच। मात्र गेल्या 2 ते 3 वर्षामध्ये या गावामध्ये पुन्हा आणि चोरून दारू विक्री सुरू आहे। त्या संदर्भात अनेक वेळेला महिला असतील, सरपंच असतील, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, इथले स्थानिक नागरिक, महिला सातत्यानं फॉलोअप घेत आहेत। पोलीस प्रशासनाला अनेक वेळा ते वारंवार सांगत आहेत। एसपी साहेब असतील, उपविभागीय अधिकारी असतील, मिरज ग्रामीणचे PI साहेब असतील, या सर्वांना ते वारंवार सांगत आहेत की इथं चोरून दारू विक्री केली जाते, त्याची केंद्र कुठं आहेत ते आम्हाला माहिती आहे, आम्ही तुम्हाला दाखवतो, त्यांना पकडा, त्यांना न्या आणि आमचं गाव कुठेतरी दारूमुक्त आहे, दारूबंदी आहे या गावामध्ये ती तशीच राहू दे आणि आमचे तरुण पिढी असेल, आमचे नागरिक याच्यातून व्यसनाधीनतेकडे वळणार नाहीत याची खबरदारी घेण्यासाठी ह्या उपाययोजना करायच्या चाललेल्या आहेत। अनेक वेळा तसे पत्रव्यवहार झालेले आहेत, मात्र नरवाडमधील चोरून दारू विक्री काय बंद व्हायला तयार नाही। याचं नेमकं कारण काय असू शकतं? पोलीस प्रशासन हे यांना अभय देतं का? जे चोरून दारू विक्री करतात त्यांना पोलीस प्रशासनाचं अभय आहे असं स्पष्ट मत आता यांचं तयार झालंय। कारण 2023 पासून म्हणजे गेल्या 2-2.5 वर्षात किती वेळेला पत्रव्यवहार करायचा? तरुण पिढी व्यसनाधीनतेकडे वळत असेल तर मात्र नेमकं या सरपंचांनी असेल, त्याच्या सदस्यांनी असेल किंवा इथल्या महिला असतील, नागरिकांनी काय करायचं? नेमकं फार व्यसनाधीनता वाढत चाललेली आहे। टॉलबी बंदीसारखा निर्णय या गावानं घेतला ही फार कौतुकास्पद बाब आहे। म्हणजे अनेक चांगले निर्णय ज्या गावानं घेतले त्या गावामध्ये जर चोरून दारू विक्री चालू असेल आणि पोलीस प्रशासनाला वारंवार सांगितलं असेल तर पोलीस प्रशासनानं थोडी दखल घ्यावी आणि इथं जे चोरून दारू विक्री करतात त्यांना अरेस्ट करावं, त्यांची दुकानं उद्ध्वस्त करावीत आणि इथल्या तरुणांना वाचवावं। आज या संदर्भात आपण सरपंच माननीय मारुती जमादार यांना विचारणार आहोत की आपण कसा काय फॉलोअप घेतलेला आहे आणि कोणकोणत्या बाबतीत आपण पत्रव्यवहार केलेला आहे। नरवाड गावामध्ये आज आपल्या एक महिलांच्या समितीत एक बैठक झाली। बैठक अशासाठी झाली की खरोखर वाईट वाटतं मनाला हे बघून डोळ्याला की 2002 साली आपल्या नरवाड गावामध्ये या महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा हे असं एक गाव स्वच्छ भारत अभियानामध्ये आलं, नावारूपाला आलं की यात प्रमुख त्याचा मुद्दा होता की दारूबंदी। आणि या नरवाड गावामध्ये आमच्या माता भगिनींनी एकत्र येऊन त्या ठिकाणी दारूबंदी केली। दारूबंदी केलेली असताना काही काळ आमच्या गावात दारूची लायसनची दुकानं बंद झाली आणि आता या 7-8 वर्षामध्ये अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की प्रत्येक टपरीमध्ये, पान टपरीमध्ये या ठिकाणी दारू विकली जाते। पानाची टपरी लावायची आणि त्यामध्ये दारू विकायचा आणि ह्या कारणानं आमच्या गावातील जे 25, 30, 35, 40 वर्षातला जो तरुण आहे ते तरुण खरोखर यामध्ये व्यसनाधीन झालेला आहे आणि ते व्यसनाधीन झालेला असताना त्याच्या संपूर्ण त्या कुटुंबावरती त्याचा परिणाम झालेला आहे, त्या गावावरती त्याचा परिणाम झालेला आहे। प्रत्येक गावावरती चांगल्या पर्यटन स्थळ असू देत, चांगले आपले मंदिर असू देत, या ठिकाणी त्या बाटल्याचा खच थांबलेला आहे। आपण गटारी जर साफ करायला गेलो त्या गटरीमध्ये सुद्धा त्या बाटल्या, दारूच्या बाटल्या आहेत आणि बघून खरोखर वाईट वाटतंय। आणि आमच्या माता भगिनी सुद्धा त्या ठिकाणी आम्हाला एक रिक्वेस्ट केली की हे दारू बंद आपल्या गावामध्ये असताना ही दारू कशी विकली जाते। तर आम्ही या 2023 पासून ज्या त्या विभागाशी या ठिकाणी पत्रव्यवहार केलेला आहे। पत्रव्यवहार असा केलेला आहे की त्यामध्ये दारू कोण विकतं, त्याची नावं, तो कुठं विकतो, त्याचा सगळा सारांश देऊन सुद्धा या ठिकाणी त्यांच्यावर कारवाई केली जात नाही। आम्हाला सांगितलं जातं की त्याच्यावर कारवाई केली, त्याला कोर्टात दाखल केलं, इथं आणलं, तिथं आणलं आणि हे तुमच्याच गावातील लोक आहेत, तुम्हीच बघा। जर आम्ही बघणार असेल मग आम्ही या ठिकाणी कायदा हातात घेणार आहोत। तुम्ही त्यावर काय केला हे आम्हाला पाहिला पाहिजे, कारण कायद्यानं दारूबंदी कायदा जर आमच्या गावात लागू असेल आणि जर ते दारू चोरी निघत असल्याने तुम्ही जर आम्हाला सांगत असाल की तुमच्यातील लोक आहेत आणि तुम्हीच बघा, तर मी या ठिकाणी एक इशारा देतोय, येणाऱ्या 8 दिवसामध्ये जे दारू विकतात ते तुम्हाला आम्ही नावं दिलेले आहेत, संबंधित विभागाला नावं कळवले आहेत, ते कुठं विकतो ते कळवलेलं आहे। आणि जर त्यांनी या ठिकाणी जर ते नाही बंद केलं किंवा त्यांचा बंदोबस्त नाही केला तर आम्ही या ठिकाणी या महिलांनी असा या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे, असा संकल्प केलेला आहे
की आम्ही तो कायदा हातात घेणार आहे आणि त्या कायदा हातात घेतल्यानंतर होणाऱ्या ज्या काय नुकसान आहेत, होणारे जे काय गावामध्ये आमच्या जे काय वादविवाद असतील किंवा काही त्याचा परिणाम होईल तर त्याचा सर्वस्वी जबाबदार या ठिकाणी हे पोलीस खातं असेल किंवा ते एक्साईज ऑफिस असेल. तर मी या ठिकाणी आज एवढ्या अंतकरणाने एवढ्या दुःखद या बातमीनं का सांगतोय, कारण आज खरोखर आमचा जो तरुण वर्ग आहे तो व्यसनाधीन झालेला आहे. आज ही एक आम्ही निर्णय घेतला असताना खरोखर एवढी ती लोकांची मानसिकता तयार झालेली आहे की हा मेसेज आम्ही गेल्या माझा या ठिकाणी एक त्यांनी एक कट रचून माझा मोबाईल व्हॉट्सअप मोबाईल माझा हॅक केलेला आहे आणि त्यावर म्हणजे यांची वृत्ती कळते की हा व्यवसाय यांनी कसा करायचा तो यांनी ठरवलेला आहे. त्यामुळे आमच्या सर्व माता भगिनींचा या निश्चय केलेला आहे आणि त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीर आहोत आणि इथून पुढे हा लढा आम्ही चालू ठेवणार आहे. आणि येणाऱ्या 8 दिवसामध्ये आम्ही एक तारीख ठेवलेली आहे, त्या तारखेपर्यंत 8 दिवसात जर ज्या त्या विभागानं याच्यावर कारवाई नाही केली, याचा बंदोबस्त नाही केला तर आम्ही कायदा ह्या गावात आपल्या महिलांनी पुन्हा एकदा जसा मतदान करून लोकशाहीचं आपण या ठिकाणी समर्थन केलं, जशी लोकशाही दाखवून दिली या महाराष्ट्राला, तसंच आम्ही या 8 दिवसानंतर कायदा हातात घेऊन आम्ही सर्व या गावात दारू बंद कसं होत नाही ते आम्ही बघणार आहे. आमच्या जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष अधिकारी जिल्हाधिकारी सो यांना एक माझी या नरवाड गावच्या वतीनं आमच्या सर्व महिलांच्या वतीने कळकळीची विनंती आहे की साहेब, जर 2002 साली सर्व महिला मिळून जर मतदान करून जर दारूबंदी केली असेल आणि जर असं चोरून अवैधरित्या जर दारू चालू असेल आणि आपलं प्रशासन सर्व जर बघत बसणार असेल आणि आम्ही हातात कायदा घेऊन जर दारू बंद असेल तरी द्यावा, न्याय द्यावा. आणि आपल्याला विनंती आहे की आपण खरोखर यात जरा लक्ष घालून संबंधितांना सूचना देऊन हे दारू बंदी व्हावं, अन्यथा आमच्यातले एक महिलांची शिष्टमंडळ आपणास लवकरात लवकर भेटण्यास या ठिकाणी येत आहे.